पिंजरा पिंजरा रे. अरे काय होतास कुठे तू? बरं चल आता पटकन आतमध्ये जा आणि आपलं सगळं सामान काढ. तो जिप्रा जर का बोलला ना की कुठे नेतो तर त्याला म्हणावं DVD बनवायची आहे, मारुतीने पाठवलंय. ठीक आहे, चल जा 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 पटकन. तुम्हाला सगळं तिथे शोधते ती आणि तुम्ही इथं काय करताय? ते माझं थोडंसं काम होतं म्हणून मी आले होते इकडे. इथं काम? काय काम होतं तुमचं? तुम्हाला काय करायचंय? तुम्ही तुमची कामं करा. नाही मी माझं कामच करतोय म्हणून तुम्हाला विचारतोय तुमचं काय काम होतं इथं? नारकर, आता पुन्हा एकदा प्रश्न विचारलात ना तर आयुष्यभराची अद्दल घडवीन मी, कळलं? अहो पण माझं हा काम झालं बहुतेक. म्हणजे काम झालंय तसं, कारण ओजस म्हणतोय की काम झालंय. पण काय की DVD पाहिल्याशिवाय आपल्याला खात्रीने बोलता येणार नाही. कारण काय की असंही होऊ शकतं की ती फक्त ओजसच्या फायद्याचं बोलली आहे. ठीक आहे, काम कर तू DVD घेऊन लगेच इथे ये. हो नक्कीच. बरं चल ठेवतो. काय म्हणाले भाऊजी? कदाचित काम झालंय. रेकॉर्डिंग वगैरे सगळं व्यवस्थित झालं? एकदम चकाचक साहेब, लय भारी. साऊंड आणि पिक्चर तर एकदम झकास. आणि हो, ते रूम मधले साहेब म्हणत होते त्याने कॉपी हवी आहे. मी म्हटलं पाठवून देतो तुमच्याकडून. काय कमर्शियल सिनेमा काढतोय काय? बरं चल जा आता पटकन जा आणि DVD बनव. ठीक आहे, मी आलोच. चल जा पळ पळ. ठीक आहे साहेब. बोला नारकर. आता साहेब आईला नारकर बोला की. मी जे पाहिलंय ते तुम्ही जर पाहिलं असतं ना तर तुमची पण बोलती बंद झाली असती. हा मी पळत येतो, धावत येतो, उडत येतो, पण जे मी काय पाहिलंय ना ते तुम्हाला प्रत्यक्षात येऊनच सांगतो. जर मी सगळ्यांना सांगितलं तर की मला कुठेतरी एकांतात बसायचं होतं म्हणून मी गावाबाहेर फिरायला गेले होते. राईट, असंच कुठेतरी 4-5 ठिकाणी जाऊन बसते आणि सगळ्यांना सांगते की मला गावाबाहेर फिरायचे डोहाळे लागलेत म्हणून. तेच ना का मी दोन्ही पुतळ्यांची तुलना केली आणि मगच निर्णय घेतला की हॉटेल्स ही काही नारायणीला शोधायची जागा नाही. बास, तू जरा जास्त बोलतोयस. हे बघ अक्का, तुझा धाक आणि नारायणीवरचा विश्वास त्याच्यामुळेच मी गावातली हॉटेल्स पाहिली नाहीत. अक्का, म्हणजे मला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा नारायणीला फोन करायचा. कधी कधी नाही लागत फोन किंवा मग बॅटरी गेली असेल. मी आतापर्यंत 1000 वेळा तरी तिला फोन करायचा प्रयत्न केलाय. मी एकदा फोन करून बघू का? आता अक्का नको म्हणते तर जाऊ देत ना. अक्का, अहो लागला फोन. अहो आपल्या सुनबाईंना म्हणजे पूर्वीचा नंबर 1 आणि आताचा नंबर 2 सुनबाईंना मी चांदणी लॉजच्या बाहेरच बघितलं. आणि थोड्या वेळानं बघतो तर काय तुमचे धाकले चिरंजीव गजू शेठ पण मला तिथंच भेटले. अरे देवा, आतापर्यंत फक्त आनंदी होती, आता ती नारायणी पण. कशाचं काय डोकं फिरलंय का काय? स्वतःच्या भावाची बायको आहे ना. आता येऊ दे गजाला. मागच्या वेळी तुम्ही मारलं होतं ना, आता मॅच चांबडी लोळवते त्याची. आय रिअली सॉरी. मी पुन्हा असं नाही वागणार. नाहीच वागायचं. आणि हे बघ, घरी गेल्या गेल्या ललिताची आणि तात्याची माफी मागणार आहेस तू, कळलं का तुला? ठीक आहे, पुन्हा अशी वागणार नाहीस याची काळजी घे. ठीक आहे. काय बोलायचं या मुलीला? डोहाळे लागले म्हणून गावाबाहेरच्या तळ्याकाठी जाऊन बसली होती म्हणून. तळ्याकाठी? मला कशी नाही दिसली तिथे? अरे चुकामुक झाली असेल, ती निघाली असेल आणि तू पोचला असशील. ही गोष्ट मोठ्या भाऊजींना कळवायला हवी हो. हो, मी सांगते. तात्याचा फोन आहे. तात्या, अरे तुझी लेक सापडली. हो, मी तुला फोन करणारच होते. आणि काय सांगणार होतीस? चांदणी लॉजच्या खोल्यांच्या भिंतीचा रंग. काय बोलतोयस? शुद्धीवर आहेस का? अक्का तू शुद्धीवर ये. त्या चांदणी लॉज मध्ये तुझी लाडकी लेक काय करत होती ते विचार तिला.